मनामनात राम, चराचरात राम. आता अयोध्येतही विसावणार राम. न भूतो न भविष्यती. क्षणाचे साक्षीदार व्हा लेट्स अप सोबत. सोहळा अयोध्येचा. अयोध्येमध्ये होत असलेल्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह देशातील कानाकोपऱ्यातील सर्वांनाच आहे. जसा हा सोहळा राम जन्मभूमी म्हणून अयोध्येत होत आहे, त्याचप्रमाणे श्रीरामांनी अयोध्ये ते श्रीलंका प्रवास केला. या दरम्यान त्यांनी मुक्काम केलेल्या अनेक स्थळांवर आजही त्यांच्या पाऊलखुणा आपल्याला पाहायला मिळतात. चला तर पाहूयात कोणकोणती आहेत ही स्थळं, त्यांची आख्यायिका काय आहे आणि त्यांचं महत्त्व काय आहे. नमस्कार, मी अमोल. तुम्ही पाहताय लेट्स अप. श्रीरामांच्या या प्रवासाची सुरुवात होते त्यांचा जन्म झालेल्या अयोध्या शहरापासून. या ठिकाणी त्यांच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत, ज्यामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म होण्यासाठी राजा दशरथाने केलेला पुत्र कामेष्टी यज्ञ, त्यानंतर महर्षी वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्या आश्रमात त्यांनी घेतलेले शिक्षण, तसेच आजच्या बिहारमध्ये असलेल्या बक्सर जिल्ह्यामध्ये श्रीरामांनी ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या ताडकेचा वध केल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर सीता स्वयंवराला जाताना श्रीराम बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील अय्यारी गावात पोहोचले होते, ज्या ठिकाणी त्यांनी शिळा होण्याचा शाप मिळालेल्या गौतम ऋषींच्या पत्नी अहिल्याची शापापासून मुक्तता केली. या गावात अहिल्याचं मंदिर देखील आहे. विशेष म्हणजे या मंदिरात केवळ महिलाच पूजा करतात. तर येथे असलेल्या 5 तलावांमध्ये स्नान केल्यास रोग दूर होत असल्याची आख्यायिका सांगण्यात येते. याच मंदिरासमोर पहिलिया मंदिर देखील आहे, ज्यामध्ये रामासह सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान आणि गौतम ऋषी यांच्या मूर्त्या आहेत. तसेच आश्रमापासून 5 कोसांवर पसरलेल्या गावांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या घरी वास्तव्य देखील केले होते. त्यामुळे येथे दरवर्षी पंचक्रोशी यात्रा भरते. त्यामध्ये भाविकांकडून 5 दिवस तेच पदार्थ खाल्ले जातात, जे या लोकांच्या घरी श्रीरामांनी खाल्ले होते. यामध्ये मुळा, खिचडी, चिवडा, दही, सत्तू, लिठ्ठी, चोखा यांचा समावेश आहे. सीता स्वयंवरासाठी नेपाळमधील जनकपूर येथे श्रीराम गेले होते. नेपाळची राजधानी काठमांडूपासून 225 किलोमीटर अंतरावर हे शहर. या ठिकाणी आजही जानकी मंदिर अस्तित्वात आहे. ज्या ठिकाणी रामाने स्वयंवरांसाठी शिवधनुष्य तोडले होते, या ठिकाणी मणिमंडप नावाचं एक स्थळ आहे. यासोबतच एक तलाव देखील इथे पाहायला मिळतं. तर याच ठिकाणी श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह संपन्न झाल्याचं सांगण्यात येतं. ज्यावेळी श्रीरामांनी स्वयंवरासाठी भगवान शंकराचं धनुष्य तोडलं होतं, या धनुष्याचे अवशेष आजही आपल्याला सापडतात. या स्थळाला धनुष्यधाम असं नाव देण्यात आलंय. या ठिकाणी धनुष्य कोसळल्याने एका तलावाची देखील निर्मिती झाली असल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर सुरू होतो श्रीरामांचा 14 वर्षांचा वनवास. यामध्ये प्रथम ते आजच्या प्रयागराज म्हणजेच त्यावेळेच्या शृंगवेपूरला पोहोचले होते. त्यानंतर चित्रकूट याच ठिकाणी वनवासातून परत येताना देखील श्रीराम थांबले होते. या ठिकाणी आश्रमाभोवती सुमारे 80 मंदिरं आणि 2 गुहा आहेत, ज्यामध्ये भारद्वाज मुनींचे गुरु याज्ञवल्क्य यांची छोटीशी मूर्ती आहे. तसेच राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या देखील मूर्त्या आहेत. येथे सीतेने सोने आणि चांदी दान केल्याचं सांगितलं जातं. याच ठिकाणी श्रीरामांनी वनवासात जाऊ नये यासाठी भरत भेटीला आला होता. त्यामुळे येथे खोई गावासमोर भरत मिलाप मंदिर देखील आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी पंचवटीला श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी मुक्काम केला होता. येथे लक्ष्मण आणि सीतेसाठी गुहा देखील बांधली होती. याच ठिकाणी लक्ष्मणानं रावणाची बहीण शूर्पणखाचं नाक कापल्याचं सांगितलं जातं. तसेच पर्णकुटीमध्ये रावणाने सीतेचे अपहरण देखील केलं होतं. याच पर्णकुटीपासून हाकेच्या अंतरावर लक्ष्मणाचं मंदिर आहे. भारतातील लक्ष्मणाचं एकमेव मंदिर आहे. या ठिकाणी त्यांच्या शेषनाग अवताराची पूजा केली जाते. त्यानंतर रामतीर्थ या ठिकाणी मुक्कामी असताना सीता अग्नीत विलीन झाली होती. तर रावणाने वास्तविकतेच्या मायावी रूपाला पळून नेल्याची देखील आख्यायिका सांगितली जाते. तर सीतेच्या अपहरणानंतर तिच्या शोधासाठी राम आणि लक्ष्मण हे आजच्या कर्नाटकातील बेळगावापासून 90 किलोमीटर असणाऱ्या रामदुर्ग या ठिकाणी पोहोचले होते, ज्या ठिकाणी त्यांची शबरीची भेट झाली होती. तीच शबरी जिची उष्टी बोर रामाने खाल्ल्याचं सांगितलं जातं. या ठिकाणी शबरीचे देखील मंदिर आहे. येथे दिवसातून 2दा शबरी मातेची महाआरती केली जाते. मंदिराच्या बाहेर असणाऱ्या ज्योतिस्तंभ येथे लोक तिळाचे तेल अर्पण करतात. तर मंदिराच्या गर्भगृहात रुद्र रूपात शबरीची मूर्ती आहे. तिच्या एका हातात त्रिशूल, दुसऱ्या हातात तलवार आणि तिसऱ्या हातात डमरू आणि चौथ्या हातात भाला असून पायाखाली राक्षसाचं डोकं आहे. त्यानंतर येथे त्या काळाचं किष्किंधा आणि आताचं कर्नाटकमधील हंपी या ठिकाणी राम आणि सुग्रीवाची भेट होती. त्यानंतर रामाने वालीचा वध केला होता. या ठिकाणी आजही एक गुहा अस्तित्वात आहे, जिला लोक सुग्रीव गुहा म्हणतात. गुहेतील एका दगडावर राम, लक्ष्मण आणि हनुमानाचे चित्र कोरलेले आहे. तर वालीच्या वधानंतर सुग्रीवाचा राज्याभिषेक करण्यात आला होता.
या ठिकाणी आज कोंदडराम मंदिर अस्तित्वात आहे. येथे राम सीतेसह सुग्रीवाची हात जोडलेली मूर्ती देखील आहे. त्यानंतर हम्पीतील अंजनीय टेकडी येथे हनुमानाचा जन्म झाला होता. त्यानंतर येथे रावणाची लंका म्हणजेच आजच्या श्रीलंकेत जाण्यासाठी रामेश्वर या ठिकाणी श्रीराम पोहोचले होते. येथे त्यांनी वाळूपासून शिवलिंग बनवून भगवान शंकराची पूजा केली. त्यामुळेच या ठिकाणाला रामेश्वर असं नाव आहे, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. या ठिकाणाहून जवळच असलेल्या गंगामादन पर्वतावरून हनुमानाने समुद्र पार करण्यासाठी उडी देखील मारली होती. या ठिकाणी आजही हनुमानाच्या पावलाच्या झाशांची पूजा केली जाते. त्याला पादुका मंदिर असं म्हटलं जातं. त्यानंतर धनुष्यकुटी या ठिकाणी लंकेमध्ये जाण्यासाठी श्रीरामांनी एक दगडी पूल बांधला. तसेच बिभीषणाच्या विनंतीवरून हा पूल तोडण्यात आल्याचं देखील आख्यायिका सांगितली जाते. आजही या पुलाचे अवशेष समुद्रात आढळून येतात. श्रीरामांच्या प्रवासातील पुढचे स्थळ आहे ते म्हणजे श्रीलंकेतील दनुविला. येथे रामाने रावणावर ब्रह्मास्त्र सोडलं होतं. तर राम आणि रावणाचं युद्ध झालं ते ठिकाण म्हणजे युद्धगनवा. याच ठिकाणी युद्धानंतर रावणाचे अंत्यसंस्कार केले होते. तर आजही येथील गुहेमध्ये रावणाचा मृतदेह अस्तित्वात असल्याच्या कथा प्रचलित आहेत. त्यानंतर श्रीलंकेतील कोलंबोपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेलं रग्गाला हे छोटंसं शहर आहे. या ठिकाणी रावणाचा आलिशान महाल असल्याचं सांगितलं जातं. हे शहर आज चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. येशी गुहेमध्ये आजही रावणाचा खजिना दडल्याचं सांगितलं जातं. नंतर अशोक वाटिका आणि नागद्वीप सीतेचं अपहरण करून आणल्यानंतर तिला याच ठिकाणी ठेवल्याचं सांगितलं जातं. आता या ठिकाणाला सेताइलिया असं नाव देण्यात आलं. या ठिकाणी सीतेचं मंदिर देखील आहे. तसेच श्रीलंकेतील आजच्या शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर नंबाराइलिया येथील रस्त्यावर एक तलाव देखील आहे, ज्याचे पाणी उन्हाळ्यातही आटत नाही. मात्र ते खारट आहे, कारण ते सीतेच्या अश्रूंमुळे तयार झालेला तलाव असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर श्रीलंकेमध्येच वेलीमाडा या ठिकाणी दिवारुपमालाचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी सीतेने अग्निपरीक्षा दिली होती. आजही स्थानिक लोक या ठिकाणी सुनावणी घेऊन न्याय देतात. प्रभू श्रीरामाच्या जन्मापासून ते 14 वर्ष वनवासातील त्यांनी वास्तव्य केलेल्या या सर्व स्थळांच्या आख्यायिकांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.